आरोग्यांशी, गरिबांच्या जीवाशी. आणखी एक महत्वाची बातमी, औषध निरीक्षक भरती प्रक्रिया एमपीएससी कडून रद्द करण्यात आली आहे. 22 मार्चच्या चाळणी परीक्षेमध्ये गैरप्रकारांच्या तक्रारी होत्या. परीक्षा सुरू होण्यापूर्वीच प्रश्न मिळाल्याचं उघड झालं होतं. मुंबई पोलिसांच्या गुन्हे अन्वेषण शाखेकडून चौकशी करण्यात आली. एका उमेदवाराला प्रश्नसंच मिळाल्याचं प्रथमदर्शनी स्पष्ट होत आहे. औषध निरीक्षक पदासाठी फेरपरीक्षा होणार असल्याचं देखील कळतं. आता या पदांसाठी फेरपरीक्षा घेतली जाणार आहे. उमेदवारांना पुन्हा अर्ज करण्याची गरज नाहीये. फेरपरीक्षेकरता कोणतंही शुल्क देखील आकारलं जाणार नाही. दरम्यान एमपीएससीचा पेपर फुटल्याचं स्पष्ट झाल्यानं विरोधकांनी राज्य सरकारवरती जोरदार निशाणा साधलाय. 2-2 वर्ष परीक्षा होत नाही, 2-2 वर्ष ती भरती होत नाही, 4-4 वर्ष होत नाही. क्लास 1 पासून तर क्लास 4 पर्यंतची जबाबदारी, रिक्रुटमेंटची जबाबदारी आता एमपीएससी कडे दिली. हे सगळं जो आहे, आणि तिथे पण गोंधळ आहे, तिथे पण सगळा त्या व्यवस्थेमध्ये लिकेजेस आहेत. सरकारमधले काही लोक त्याचा फायदा घेऊन गोंधळ घातला जातोय. म्हणून आरोग्याचे तरी किमान पद पूर्ण भरले पाहिजेत. एवढी साधी अक्कल सरकारला नसेल, आरोग्य विभागाला नसेल, तर यापेक्षा दिव्य काम यांचं कोणतं आहे? एफआयआर का दाखल झाला नाही अजून? आता प्राथमिक तपासाअंती जर सिद्ध होतोय तर एफआयआर दाखल व्हायला पाहिजे. त्यालाच फर्स्ट इन्फॉर्मेशन रिपोर्ट असं आपण म्हणतो ना. मग ती फर्स्ट इन्फॉर्मेशन, तो जो तक्रारदार आहे ऋषिकेश, त्यांनी तुमच्याकडे ऑलरेडी तक्रार दिली. तुम्ही आता वाट कसली बघताय एफआयआर दाखल करायची? तुमच्याकडे तक्रारदार आहे, तुमच्याकडे पुरावा आहे की पेपर फुटलाय, मग एफआयआर का दाखल होत नाही? कोणाची वाट बघताय किंवा कोणाला वाचवण्याचा प्रयत्न सरकार करतंय? हा आमचा प्रश्न आहे याच्यामध्ये. अखेर एमपीएससीला मान्य करावं लागलं की पेपर हा फुटला, आणि त्यांनी सांगितलं की एक विद्यार्थ्याकडे पेपर गेला वगैरे, परंतु तो किती विद्यार्थ्याकडे गेला, कसा गेला, हे त्या ड्रग्ज इन्स्पेक्टरची तयारी करणाऱ्या लाखो विद्यार्थ्यांना माहिती आहे. पण परीक्षा रद्द करणं तुम्ही केली, तुमचं अभिनंदन आहे. परंतु सरकारला, देवेंद्र फडणवीसांना मला विनंती करायची आहे की परीक्षा रद्द करणं हे पेपर फुटीचा जो गंभीर आजार झालाय त्या आजारावरचं हे मलमपट्टी आहे. परंतु हा आजार मुळासकट जर तुम्हाला नष्ट करायचा असेल तर ह्या प्रकरणाची सखोल चौकशी झाली पाहिजे.